हाय फ्रेंड्स, आज बनवूया अंडा वडापाव। इथे मी 2 वाटी बेसन, चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल त्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता ते छान असं मिक्स करून घेणार आहे मी। अशा नवीन रेसिपी मला ट्राय करायला खूप आवडतात, तुम्ही नक्कीच ट्राय करा। इथे मी अंडा वडापाव बनवण्यासाठी अंडी घेतलेली आहे, कांदा आणि कोथिंबीर। कांदा छान असा परतून घेत आहे। कांदा परतल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं अद्रक लसूण पेस्ट घालायचं आहे, तेही छान परतून घ्यायचं। ते झाल्याच्या नंतर त्यामध्ये 1 चम्मच मिरची पावडर घातलेली आहे मी, 1 चम्मच मटन मसाला आणि थोडीशी हळद। आपण एक्स्ट्राही घालू शकता, जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही 2 चम्मच तिखट घालू शकता। आणि त्यामध्ये मी आता थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। हे छान असं झालेलं आहे। त्यावरती मी आता ही चिरलेली अंडी ठेवून घेत आहे। ती एका साईडला छान अशी फ्राय होऊ द्यायची, नंतर ती पलटून घ्यायची आहे। आपण बघू शकता लाल असा कलर आलेला आहे अंडींना आणि खायलाही खूप छान लागते। इथे मी तेल ठेवलेलं आहे। हा पाव मी अर्ध्यामधून चिरून घेऊन त्यामध्ये ही अंडी घालून घेत आहे। तुम्हीही नक्की घरी ट्राय करा। झटपट अशी अंडी वडापाव आहेत आणि लागायलाही खूप छान लागते, छोट्या मुलांनाही खूप आवडते। आता एक एक करून मी सगळी अंडी यामध्ये घालून घेतलेली आहे आणि छान असं तळून घेणार आहे। तेल छान असं तपलेलं आहे आणि इथे पाव रेडी आहेत। आपण बघू शकता छान दिसत आहे आणि खायलाही तेवढं स्वादिष्ट लागलं होतं। थँक्यू।